लाडकी बहिणींनो लाडक्या बहिणींनो ई-केवायसी बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ई-केवायसी बंद पडली की काय? ई-केवायसी आता मग कधी चालू होणार आहे? सर आम्ही ई-केवायसी केली होती, मग आम्हाला परत ई-केवायसी करावं लागणार आहे की काय? तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि लाडकी बहिणींनो बघा, ई-केवायसी जी वेबसाईट आहे किंवा आपली लाडकी बहीण योजनेची जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करतात, तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला एरर येत आहे। तर एरर तुम्हाला मी सांगणार आहे, त्याचे प्रॉब्लेम काय आहे ते सांगणार आहे आणि त्याचा तुम्हाला नेमका अर्थ काय। ई-केवायसी बंद पडली असं सगळी पसरलंय की ई-केवायसी बंद पडली, ई-केवायसी बंद पडली। पण लाडक्या बहिणींनो गैरसमज करू नका, कोणत्या पण फेक न्यूज वर तुम्ही विश्वास ठेवू नका। ई-केवायसी बंद वगैरे पडलेली नाहीये। वेबसाईट नेमकी काय प्रॉब्लेम झालेले आहे, लिंक वर काय प्रॉब्लेम झालाय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेक्निकली स्वरूपात मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि ज्या ज्या लाडक्या त्यांनी ई-केवायसी केली पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही योग्यरित्या म्हणजे चुका न करता ई-केवायसी केली आहे का पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की आता ई-केवायसी पूर्ण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस एडिटचं ऑप्शन येणार आहे की काय, ह्या पण गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। लाडक्या बहिणींनो सगळ्यांनी पटपट सांगायचं तुम्ही ई-केवायसी केली आहे का? कारण की आता ई-केवायसी जी लिंक होती, आज तारीख आहे बघा, आज या सप्टेंबर महिन्याची तारीख आहे। तर या ठिकाणी बऱ्याच लाडक्या त्याला असं वाटतं की सर आता ही ई-केवायसी आता चालू कधी होणार आहे, बंद पडली मग की आम्ही लिंक आता क्लिकच केलं होतं सर, आम्ही थांबलो होतो, मग आमची अजून लाडकी बहीण योजना ई-केवायसी झाली नाही, मग आम्ही कधी करायची? काळजी करू नका लाडक्या बहिणींनो, सगळ्या गोष्टी सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। तर पहा नेमकं काय कारण आहे। म्हणजे ई-केवायसी बंद पडलं असं सगळीकडे म्हणलं जात आहे, ई-केवायसी वेबसाईट बंद पडली, ई-केवायसी असं झालं तसं झालं। पण लाडक्या बहिणींनो काही गैरसमज करून घेऊ नका। या लाडक्या तुम्हाला बघा प्रत्येक ऑथेंटिकेट माहिती म्हणजे एकदम खरी खरी माहिती तर असते। बऱ्याच लाडक्या ताई आपल्या या व्हिडिओला बऱ्याच आतुरतेने वाट बघत बसतात की सरांनी ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस ते खरं असतं। त्याच्यामुळे लाडक्या ताई काळजी करू नका, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगणार आहे नेमकं काय प्रॉब्लेम झालाय, ई-केवायसी काय झाले सगळं तुम्हाला सांगणार आहे। तर ई-केवायसी बंद झाली की हे सांगणार आहे, वेबसाईट केव्हा चालू होणार आहे हे पण सांगणार आहे आणि 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी नंतर टाकला जाणार आहे का हे पण सगळ्या गोष्टी आपण बघणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला आता वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, बऱ्याच लाडके म्हणत असतील की सर हे ई-केवायसीचं काय मॅटर झाले, ई-केवायसी का बंद पडले? लाडके बघा ही वेबसाईट आहे, बऱ्याच लाडके त्याला माहित नाहीये वेबसाईट कोणती आहे। बऱ्याच लाडके म्हणतात की सर मोबाईलवरून करता येते का? हो, मोबाईल वरून देखील ई-केवायसी करता येते, लॅपटॉप वरून करता येते, कॉम्प्युटर वरून करता येते, सगळी कोणी ई-केवायसी तुम्हाला करता येते। आणि जर तुम्हाला काहीच जमत नसेल तर कुठेतरी तुमच्या कुणाच तरी शेजारी पाजारी कोणी दादा तुमच्या ओळखीचा असेल, त्या ताईकडून दादाकडून तुम्ही ई-केवायसी करून घ्या, लवकरात लवकर करून घ्या, ही महत्वाची गोष्ट आहे। पण ही वेबसाईट लक्षात ठेवा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.government.in गव्हर्नमेंट.in हे असायला पाहिजे। गव्हर्नमेंट.in असेल तीच वेबसाईट खरी आहे, बाकीच्या वेगळ्या वेगळ्या वेबसाईटवर क्लिक करू नका, तुमचे सगळे बँकेतले पैसे जाऊ शकतात। त्याच्यामुळे कोणत्या दुसऱ्या वेबसाईटवर क्लिक करू नका, गव्हर्नमेंट.in हे सगळ्यांनी अगोदर बघायचे आणि नंतर वेबसाईट उघडायची आहे। बघा अशा स्वरूपाची तुम्हाला वेबसाईट दिसेल, वेबसाईटवर दिसल्यानंतर बघा अशा स्वरूपाचं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय। आता बऱ्याच लाडके म्हणतात सर आम्ही हे केलंय, ई-केवायसी केले, पण आता प्रॉब्लेम काय होतं ते तुम्हाला दाखवतो। ते लाडके बघा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो प्रॉब्लेम काय होतोय, ई-केवायसी लिंक चालत नाहीये। तर बघा अशा स्वरूपाचं ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करता तर अशा स्वरूपाचा एरर येत आहे। बघा ई-केवायसी लिंक चालत नाहीये, तर काय 500 इंटरनल सर्व्हर एरर। तर अशा स्वरूपाचा मेसेज कुणाकुणाला येतो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। बघा ज्या ज्या लाडक्या त्यांनी ई-केवायसी केली आहे त्यांची गोष्ट खूप चांगली आहे, पण त्यांनी खऱ्या सगळ्या गोष्टी बरोबर टाकल्यात का ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण चुकीची जर माहिती भरली असेल आणि ई-केवायसी कंप्लीट केली असेल, पूर्ण केली असेल, काही उपयोग नाहीये। तुमची ई-केवायसी जरी झाली असली तरी तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाहीये। त्याच्यामुळे जर तुम्ही योग्यरित्या ई-केवायसी केली असेल तरच तुमचा हप्ता चालू राहणार आहे। आणि बऱ्याच लाडके ताई म्हणतात की सर आम्ही इथं व्हिडिओ बघितला, तिथं व्हिडिओ बघितला, इथलं बघून टाकलं, तिथलं बघून चालत नाही। लाडके ताई नो, पहिला ज्यावेळेस तुमचं ओटीपी आधार कार्ड टाकायचंय, महिलाचं आधार कार्ड टाकायचंय, दुसऱ्या वेळेसचं आधार कार्ड तिच्या वडिलाचं किंवा पतीचं हेच टाकायचंय। बरेच जण म्हणतात की सर आमच्याकडे माझे पती नाहीत राहत माझ्यासोबत, किंवा सर मी डायव्हर्स झालेले, तर माझे पती निधन पावलेले, सर माझे वडील वारलेले आहेत, त्यांचं आधार कार्डच नव्हतं, मग आम्ही काय करायचं? तर लाडके
लाडक्यांनो त्यांच्यासाठी अजून सरकारने ऑप्शन आणलेलं नाही आणि ह्याच कारणास्तव असं काही झालंय का हे पण तुम्हाला मी सांगणार. त्याच्यामुळे लाडक्यांनो कुणाचे दुसऱ्याचे आधार कार्ड टाकू नका. हात जोडून सर्वांना विनंती आहे. ई केवायसीचा अर्थच तो होतो की तुमच्या घरामध्ये किती लाडके दादा आहेत, त्यांचं इन्कम किती आहे, आधार कार्ड त्यांचे कोणते कोणाचे आहेत, या सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत. म्हणून त्यांनी ई केवायसी काढली. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत कोणी सांगणार नाही. ई केवायसी काढायचं एकमेव कारण आहे तुमच्या घरामध्ये, लाडक्या बहिणीच्या घरामध्ये तिचा पती काय करतो, तिचे वडील काय करतात, त्यांचं इन्कम किती, हे सगळं आधार कार्ड नुसार समजत असतं. आधार कार्ड बँकेला लिंक असते, त्याच्यामुळे सगळा डिटेल्स डेटा तुमच्याकडे सरकारकडे जात असतो. त्याच्यामुळे त्यांनी पतीचा आणि वडिलांचं आधार कार्ड नंबर टाकायला विचारलेला आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या कुणाचे आधार कार्ड नंबर टाकायचे नाहीत. बरेच लाडकेताई म्हणतील की सर माझ्या भावाचं चालन का, बरेच लाडकेताई म्हणतील सर माझ्या मुलाचं चालन का, बरेच लाडकेताई म्हणतील सर माझ्या आईचं चालन का, बरेच लाडकेताई म्हणतील सर माझ्या बहिणीचं चालन का. नाही लाडकेताईंनो, परत सांगतोय, जर तुम्हाला अशा कोणी चुकीच्या अफवा देत असेल तर अशा व्हिडिओ पासून लांब राहा. असे काहीच करता येणार नाही आणि त्याच्याबद्दल काही अपडेट आले का ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आता बरेच लाडके म्हणत असतील की सर हे आम्हाला समजलं की आता एरर येत आहे. मग एरर का येत आहे बघा, सगळ्यात फास्ट तुम्हाला एक महत्वाचं कारण मी सांगणार आहे. ते कारण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा. 3 कारण आहेत, त्याचे 3 महत्वाचे कारण आहेत. आता मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मी टेक्निकली दररोज आमचे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कॉम्प्युटरवर आमचे सगळे काम असतात. त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी लगेच समजतात की काय नेमका प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्याताईला असं भीती निर्माण झाली की ई केवायसी बंद पडली. असं काही झालेलं नाही लाडक्याताईंनो. याचा अर्थ सर्व्हर एरर आहे. फक्त सर्व्हर एररचा अर्थ असा होतो की त्यांनी ते बंद करून ठेवलं असू शकतं वरून किंवा डेटाबेसचा. बघा 3 कारण आहेत, तुम्हाला तिन्ही पण कारण सांगतो. बघा टेक्निकल एरर येत आहे. बघा काय ई केवायसी चे लिंक चालत नाहीये तर टेक्निकल एरर काहीतरी येतोय, त्याच्यामुळे बंद पडू शकते. दुसरं कारण आहे वेबसाईट लिंक मध्ये बदल करायचे आहेत. बघा हे पण एक कारण असू शकतंय. बऱ्याच लाडक्याताईला सगळ्याला माहितीये की बाबा पती निधन पावलेत, वडील निधन पावलेत, त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये. आपण सरकारकडे ही मागणी सगळेजण करत आहोत. जवळजवळ मी 3 ते 4 दिवसापासून ही मागणी अधिकाऱ्यांकडे पण करत आहे. त्याच्यामुळे बघा लाडक्याताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तर अधिकाऱ्यांना पण सगळ्याला माहित झाले की आता बाबा हे प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे त्यांना पण माहिती, त्याच्यामुळे त्यांनी आता हे वेबसाईट बदलू पण शकतात. वेबसाईटमध्ये नवीन ऑप्शन देखील येऊ शकतो. त्याच्यामुळे मी 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्याताईंनो घाई करू नका. 3 ते 4 दिवस 5 दिवस अजून थांबा. 2 महिन्याचा आपल्याकडे टाइम आहे. तुम्हाला 100% काहीतरी अपडेट पाहायला मिळेल. तर हे दुसरं कारण असू शकते. आणि तिसरं कारण आहे डेटाबेस मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. आता बऱ्याच लाडक्याताईला कळणार नाहीये हे एवढं त्यांच्या मध्ये असेल सर हे डोक्याच्या वरून चाललंय, काय टेक्निकल सांगायला आम्हाला काही कळत नाही. सोप्या भाषेमध्ये तुमचा जो डेटा असतो, तुमची जी माहिती असती, ती माहिती एका ठिकाणी साठवून ठेवलेली असते, सेव्ह केलेली असते आणि ती सर्व्हर कडून त्या लिंक मधून घेतली जाते. समजा आधार कार्ड तुम्ही टाकलाय, ती माहिती त्या आधार कार्ड मध्ये चेक केली जाते. आधार कार्ड त्या माहितीमध्ये चेक केलं जातं आणि मग तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती भेटते. मग त्या माहितीमध्ये, त्या डेटामध्ये, डेटाबेसमध्ये प्रॉब्लेम आलेला असू शकतो. हे 3 महत्वाचे कारण आहेत हे एरर यायला. 500 इंटरनल सर्व्हर एरर, हे 3 महत्वाचे कारण आहेत. टेक्निकल इश्यू असू शकतोय किंवा त्यांना वेबसाईटमध्ये बदल, म्हणजे बघा बदल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला लाडक्याताईंनो, ही महत्वाची गोष्ट आहे. आता ही जर यांनी लवकरात लवकर GR काढायला पाहिजे, सरकारने लवकरात लवकर GR काढायला पाहिजे. जो दुसरा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो कुणाचा, पतीचा किंवा वडिलाचा, तर याच्यामध्ये लवकरात लवकर बदल करून घ्यायला पाहिजेत. कारण की बऱ्याच लाडक्याताईंचे वडील वारलेले आहेत, बऱ्याच लाडक्याताईंचे पती वारलेले आहेत, बऱ्याच लाडक्याताई अशी आहेत घरामध्ये की दोघीच राहतात. म्हणजे एक मुलगी राहते आणि एक आई राहते. आई मुलीचं काय, मुलीला वडील नाहीयेत आणि वडील पण नाहीयेत आणि तिला आजोबा पण नाहीयेत. म्हणजे जी महिला आहे तिचे वडील पण नाही तिला आणि पती पण नाहीये. मग दोघींनी नेमकं काय करायचं? तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे सरकारकडे आपण सांगितलं आहे. त्यांनी कुणाचे आधार कार्ड टाकायचे? न पतीचं आधार कार्ड आहे, ना वडिलाचं आधार कार्ड आहे, ना कुणाचं आधार कार्ड नाही. मग ह्यांनी नेमकं काय करायचं? अशा लाडक्याताईंनो शांत राहा. 4-5 दिवस अजून वाट बघा. जरी तुम्हाला वाटत असेल की लवकर लवकर ई केवायसी करून घ्यायची, काळजी करू नका. आपल्याकडे अजून सप्टेंबर महिना आहे, ऑक्टोबर महिना आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच आपल्याला करून घ्यायचं, म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसामध्ये आपल्याला करून घ्यायचं. हे काळजी करू नका. पण आपल्याकडे अजून 2 महिने आहेत, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. काळजी करू नका. तुम्हाला लवकरात लवकर अपडेट पाहायला मिळेल. तर बघा इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव. तुमची ई केवायसी झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं.